Now I humbly request the Honorable Chief Executive Officer of Zilla Parishad Sangli, Shri Abhijit Rautji, to kindly guide all of us. Please, sir. सर्वप्रथम मी आज एक जो योगायोग जुळून आलेला आहे की राजर्षी शाहू महाराजांचा आज आपण सगळे आठवण काढतो आणि त्याच दिवशी आज प्रशासकीय सेवामध्ये ज्यांचा नव्याने प्रवेश झाला आहे त्यांचा सुद्धा आपण सत्कार करतोय. त्यामुळे सगळ्यांना मी हेच एक या निमित्ताने सांगू इच्छितो की महाराष्ट्राची धरोहर असणारे राजर्षी शाहू यांचा विचार आपण जर नेहमी ठेवला तर मला वाटतं की तुम्हाला आयुष्यात कुठल्याही प्रकारे कुठलाही नैतिक असा प्रश्न पडणार नाही आणि कुठल्याही प्रकारे सामाजिक गोष्टींच्या बाबत वेगळा मग विचार करण्याची काही गरज पडणार नाही. आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमचे गुरुतुल्य असणारे आदरणीय चंद्रकांत दळवी सर, मंचावर उपस्थित असणारे प्रवीण मुंडे सर आणि त्याचप्रमाणे इतर सर्व मान्यवर, या कार्यक्रमाचे संयोजक, क्लासचे डायरेक्टर महेश शिंदे आणि सर्व उपस्थित यशवंत आणि सर्व उपस्थित मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम मी अभिनंदन करू इच्छितो महेश सरांचं. म्हणजे मी खरं त्यांना सर म्हणणं चुकीचं आहे, ते मोठ्या भावासारखे आहेत मला, मी महेश भाऊच त्यांना म्हणणार. त्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो की कारण मी बघितलं आहे जेव्हा 2013 साली 11 एप्रिलला या क्लासची सुरुवात झाली, माझा नेमका 10 एप्रिलला इंटरव्ह्यू होता दिल्लीला, त्यामुळे मी इथं नव्हतो त्या कालावधीत, परंतु त्यावेळेसपासूनचा जो स्ट्रगल आहे तो बघितलेला आहे. शास्त्री रोडला मला वाटतं भारतीय विद्यापीठचं जे भवन आहे त्याच्या बाजूला एक 2 रूमचं छोटासा सेटअप होता, तिथून सुरुवात झाली. नंतर हळूहळू जी ग्रोथ झाली ती सुद्धा गेल्या 5 वर्षात आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि त्यामुळे या सर्व स्ट्रगलपासून आतापर्यंत त्यांनी जी काही प्रगती केलेली आणि विद्यार्थ्यांना एक काही मोठं एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे की फक्त एक फॅक्टरी न राहता एक विद्यार्थ्यांना परिपूर्ण ज्या ज्या गरजा असतात विद्यार्थ्यांच्या, फक्त त्यांना शिकवलं, त्यांना काहीतरी एक पुस्तक दिल्या, नोट्स दिल्या म्हणजे विद्यार्थ्यांचं सगळं गरजा पूर्ण होतात असं नाही. त्यांना एक मानसिक आधार लागतो, एक नैतिक आधार लागतो, तो सुद्धा पुरवण्याचं काम या क्लासच्या माध्यमातून केलेलं आहे. त्याबद्दल मी पुन्हा एकदा सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात जे काम करतात त्या सगळ्यांच्या वतीने तुमचं पुन्हा अभिनंदन करतो. दुसरी आनंदाची गोष्ट आहे की दळवी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी एक किस्सा आहे माझा या आयुष्यातला पर्सनली, म्हणजे मी सरांशी पण शेअर केला होता तो. आजपासून बरोबर एक साधारण 8 वर्षांआधीची गोष्ट आहे. 2010चा ऑगस्ट महिना सुरू होता. स्वाईन फ्लू 2010 की 11, पण स्वाईन फ्लूची फार मोठी साथ पुण्यात आली होती आणि आदरणीय सर त्यावेळेस पुण्याचे जिल्हाधिकारी होते. ते टिळक रोडला सर्वेसाठी आले होते. त्यांनी सगळी आरोग्याची यंत्रणा, महापालिकेची यंत्रणा आणि दळवी सर सगळ्यांनी मिळून नागरिकांशी संवाद साधला की पॅनिक होऊ नका, स्वाईन फ्लूचा पेशंट कसा हे करायचा. आणि ती माझी पहिली भेट होती कोणतरी IAS ऑफिसर, कोणतरी कलेक्टर बघण्याची. अदरवाईज फक्त असे कार्यक्रमामध्ये 1-2 ठिकाणीच बघितले. मी काही फार कार्यक्रमही अटेंड करायचो नाही अशा प्रकारचे, परंतु 1-2 ठिकाणी बघितले होते. आणि प्रबोधिनीमध्ये मग जे टीचिंग करायचे तेवढे लोक, परंतु एक इन फील्ड ॲक्च्युअल काम करतानाचा अनुभव पहिल्यांदा मी बघितला होता. आणि मला आनंद आहे की नंतर त्याच्या 7-8 वर्षांनंतर पुन्हा सरांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली. तुम्ही लोक खरंच भाग्यवान आहे की मला जी संधी फार थोड्या वेळासाठी मिळाली, तुम्हाला आज थोडा जास्त काळासाठी मिळालेली आहे. आणि सगळ्यांसाठी आयडल म्हणून, म्हणजे अगदी सरांनी मगाशी उल्लेख झाल्याप्रमाणे ग्राम स्वच्छता अभियान असेल, हागणदारी मुक्त गावांची योजना असेल, महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम योजना असेल, मोजणी हा एक फार मोठा रिव्हॉल्युशनरी प्रयोग जो झाला होता भूमी अभिलेख खात्यामध्ये तो असेल, या सगळ्यांच्या मागे सरांचंच कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि इवन म्हणजे आता सर 31 मार्च रोजी सेवानिवृत्त झाले, परंतु सेवानिवृत्तीनंतर मला वाटतं ते आधीपेक्षा जास्त बिझी आहेत, कारण त्यांचं जे बाकीचं काम चालू आहे, विशेषतः ग्रामविकासामध्ये, रुरल डेव्हलपमेंटमध्ये जे काम सुरू आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण आज सगळे या ठिकाणी एक फॉर्च्युनेट क्राऊड म्हणून आहे की आपण सरांचा इथं आज अनुभव ऐकणार आहे, त्यांच्या मार्गदर्शन आपण घेणार आहे. आता सेट मुद्द्यावर येऊ, थोडा वेळ झालेला आहे त्यामुळे, की स्पर्धा परीक्षांचं अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनी इकडे यावं की न यावं इथपासून सुरुवात आहे. मगाशी महेश भाऊंनी सुद्धा भाषणात सांगितलं की एक मध्यंतरी फार मोठी बूम आली स्पर्धा परीक्षेची की
कोणाला विचारलं काय करायचं तर तो एक डोक्यात कुठेतरी म्हणायचं की आम्हाला स्पर्धा परीक्षा द्यायचं आहे, मला प्रशासकीय क्षेत्रात करिअर करायचं आहे. नंतर आज अशी वातावरण आहे की थोडंसं एक प्रकारची निगेटिव्हिटी आलेली आहे की अचानक ओघ वाढला, परंतु जे सप्लाय साईड आहे ती वाढली, परंतु डिमांड जी आहे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची ती मात्र अजून तेवढीच आहे. तेवढेच विद्यार्थी त्यांना सिलेक्टेड कॅन्डिडेट्स म्हणून पाहिजेत. त्यामुळे अनसक्सेसफुल कॅन्डिडेट्सचा नंबर किंवा अनक्वालिफाईड कॅन्डिडेट्सचा नंबर हा वाढत चाललेला आहे. आणि त्यामुळे पुन्हा एक प्रकारचं नैराश्य येतं आहे आजच्या युवा पिढीमध्ये. मीडियामध्ये आपण बघतोय, सोशल मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, यात हा मुद्दा वारंवार हायलाईट होतो. आणि त्यातच मला भीती आहे की कदाचित असं होऊ नये की मग यामुळे ज्याची खरंच कॉम्पिटन्सी आहे, ज्याची खरी क्षमता आहे, तो विद्यार्थी उद्या स्पर्धा परीक्षेकडे हे सगळं निगेटिव्ह वातावरण बघून येणार नाही. त्यामुळे आपल्याला हा विचार एक करायचा आहे, स्पर्धा परीक्षा क्षेत्राशी निगडीत म्हणून सगळ्यांनाच हा विचार करायचा आहे की 3 गोष्टी आपण स्वतःला विचारल्या पाहिजे. या सर्व गोष्टी आधीच्या बऱ्याच जणांच्या भाषणात आलेल्या आहे, मी फक्त समराईज करतो. नंबर 1 की माझ्यामध्ये ती ॲस्पिरेशन आहे का, म्हणजे मला खरंच ते ध्येय बाळगायचं आहे का, की फक्त कोणीतरी म्हणते म्हणून, माझ्या मोठ्या भावानं एक पोस्ट काढलेली आहे म्हणून, किंवा माझ्या फॅमिलीमध्ये माझ्या काकाच्या मुलानं काढली म्हणून त्याच्या जिद्दीवर मला काढायची आहे, असं काही कारण आहे की जेन्युइनली मला काम करायचं आहे. मित्रांनो, प्रशासकीय क्षेत्र हे आपल्याला बेसिकली काय देतं, लाल दिवा वगैरे सगळं आता विसरा. आता तर दिवाही राहिला नाही आणि काहीच नाही. आता फक्त एवढंच आहे की तुम्हाला एक ऑर्गनाइज स्ट्रक्चर मिळतं की तुम्ही तुमच्या ज्या काही आयडियाज आहेत की मला हे करायचं आहे, मला शिक्षण व्यवस्था सुधारायची आहे, मला काहीतरी पाणलोटमध्ये काम करायचं आहे, प्रशासकीय यंत्रणा ही तुम्हाला एक ऑर्गनाइज स्ट्रक्चर देतं. तुम्ही जेव्हा जिल्हा परिषदेमध्ये काम करता किंवा शिक्षण विभागात जाता, तुम्हाला एक फळी मिळते सगळी म्हणजे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची. हे एक प्रायव्हेट NGO म्हणून हे करायला लोकांचे आयुष्य जातात, परंतु तुम्हाला ॲट द फर्स्ट डे ऑफ सर्व्हिस तुम्हाला हे प्रशासकीय यंत्रणा देते. किंवा तुम्हाला पाणलोटमध्ये काम करायचं आहे, फंड असतो, यंत्रणा असते, स्कीम असते, तुम्हाला फक्त तुमची एनर्जी टाकून ती राबवायची आहे. त्यामुळे हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. ग्लॅमरसाठी अजिबात कृपया इकडे येऊ नका. कोणीतरी मोठं तुम्हाला भाषण देते म्हणून कृपया येऊ नका. तुम्हाला मनातल्या आयडियाज राबवायच्या असतील, आणि महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही प्रशासकीय यंत्रणेसाठी फिट असाल तर या. यातच दुसरा मुद्दा आहे की ॲबिलिटी. पहिला होता ॲस्पायरेशन, आता ॲबिलिटी, की माझ्यात ती ॲबिलिटी आहे का. मी हे नाही म्हणत की माझ्यात ॲबिलिटीने असं मान्य करणं म्हणजे मी काहीतरी फार मग कचरा आहे असं. प्रत्येकात वेगवेगळी ॲबिलिटी असते. 3 इडियट्स आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यात त्या फरहान कुरेशीचा एक खूप चांगला डायलॉग आहे. त्याचे वडील त्याला इन्सिस्ट करतात की तू इंजिनियर बन. तो म्हणतो मुझे इंजीनियर नहीं बनना, मुझे फोटोग्राफर बनना है, वाइल्ड लाइफ फोटोग्राफर बनना है. ते म्हणतात की वाइल्ड लाइफ फोटोग्राफर बन के तू क्या करेगा. तो म्हणतो कम से कम एक बुरा इंजिनियर तो नहीं बनूंगा. तसंच आपल्याला आवश्यक आहे की दुसऱ्याच क्षेत्रात जर तुमच्याकडे टॅलेंट आहे, जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या याच्यामध्ये तुमच्या कोर फील्डमध्ये काहीतरी काम चांगलं करू शकत असाल, तर काही आवश्यकता नाही की प्रशासकीय क्षेत्रातच येणं आवश्यक आहे. त्यामुळे तुमची ॲबिलिटी, आर यू फिट फॉर सिव्हिल सर्व्हिसेस, हा एक प्रश्न विचारायचा आहे. आणि तिसरा आहे ॲप्लिकेशन. या दोन्ही गोष्टी असतील, तुमच्याकडे ॲस्पिरेशन आहे, तुमची ॲबिलिटी आहे, पण तुम्ही ती अप्लाय करता का, तुम्ही ती कागदावर म्हणजे तुमच्या आन्सर शीटवर उतरवता का. त्यामुळे हा ॲप्लिकेशनचा पार्ट तर बरेच जण मिसिंग होतात. आपल्याला अनेक उदाहरणं असे दिसतील की खूप चांगला ब्रिलियंट मुलगा असतो, ब्रिलियंट मुलगी असते, अभ्यास खूप चांगला असतो, परंतु अनफॉर्च्युनेटली पोस्ट निघत नाही. किंवा हे आपल्याही बाबत थोडंसं पहिल्या 2-3 अटेम्प्टला होतं की मी इतका अभ्यास करतो, माझ्यात एवढं पोटेन्शियल आहे, सगळीकडे माझं चांगला परफॉर्मन्स आहे, ऐन परीक्षेत मला काय होतं, तिथं ॲप्लिकेशन पार्ट थोडासा मिसिंग असतो. त्यामुळे पहिले 2 जेव्हा आपण क्लिअर करतो, पहिले 2 एज, ॲस्पिरेशन आणि ॲबिलिटी, तिसरं राहतं ॲप्लिकेशन. आणि ॲप्लिकेशन जे आहे ते एंटायरली आपल्या स्वतःवर डिपेंडंट आहे. तिथं दुसरं कोणी तुम्हाला काहीच मदत करू शकत नाही. तुम्हाला ॲस्पिरेशनमध्ये कोणीतरी येऊन मोटिवेट करेल, तुम्ही स्वतःला मोटिवेट कराल, ॲबिलिटीमध्ये तुम्हाला कोचिंग मिळेल, गायडन्स मिळेल, पण ॲप्लिकेशन हे आपल्यालाच करायचं आहे. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. बरेच जण म्हणतात की आम्हाला एक्झॅक्टली कळत नाही की काय चुकतं आमचं स्पर्धा परीक्षेत, ते ॲप्लिकेशन चुकतं. ॲप्लिकेशन ऑफ एनर्जी, ॲप्लिकेशन ऑफ माइंड, ॲप्लिकेशन ऑफ आपलं टॅलेंट किंवा पोटेन्शियल आहे ते त्या ठिकाणी चुकत असतं. त्यामुळे एक इथं ॲप्लिकेशनमध्ये अजून एक फॅक्टर असतो, तो टेम्परामेंट आपण ज्याला म्हणतो, की एक थोडासा स्थिर भाव पाहिजे, थोडंसं प्रेशर सहन करण्याची ताकद पाहिजे. आज आपण सगळे इथं सिलेक्ट झालो, हा सुरुवातीचा थोडासा एक काय म्हणतो आपण गोल्डन पिरियड असतो. हळूहळू तुम्ही प्रशासकीय क्षेत्रात जाल, बऱ्याचशा प्रेशर असतं. प्रेशर दरवेळेस निगेटिव्ह नसतं, पॉझिटिव्ह पण असतं. एखादं काम करून दाखवायचं आपलंच प्रेशर असतं, परंतु ते झेपण्याची जी क्षमता आहे ती MPSC किंवा UPSC टेस्ट करत असते. त्यामुळे हे त्यासाठी जे मेंटल स्ट्रेंथ लागते, उद्या तुम्हाला जिल्हा सांभाळायचा आहे, तुम्हाला राज्य उद्या सांभाळायचं आहे, त्याची मेंटल स्ट्रेस जो आहे त्याची टेस्टिंग इथं होत असते. आणि त्यामुळे तेवढे आपली मानसिक स्ट्रेंथ त्या ठिकाणी लागते. याला एक बाकी सगळे शब्द फिके पडतील असा एक शब्द हिंदीचा आहे, जिगरा. की तुमच्यामध्ये तो जिगरा आहे का, की ठीक आहे
आता मगाशी एक सांगितलं होतं, मला वाटतं मृणालीने सांगितलं की 4 प्रश्न तिनं तो टॉपिकच वाचला नव्हता पण तरी पॉझिटिव्हली एक्झाम फेस करायची. किंवा परीक्षेला जाता जाता तुमचं आय कार्ड आणि सगळं हरवलं, तुमचं पुस्तक आहे सगळे चोरी गेले बॅग, तरी एक्झाम द्यायची. तुम्हाला परीक्षेच्या आदल्या रात्री काहीतरी एखादी अप्रिय बातमी समजली तरी सुद्धा डटून एक्झाम द्यायची. हा जिगरा जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि तो असाच येत नाही. त्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागतो. पहिले अभ्यास आणि मग या मेंटल प्रिपरेशन. इथून पुढे काही गोष्टी फक्त एक मी ठराविक मांडू इच्छितो. नंबर 1 की UPSC किंवा MPSCच्या बद्दल असणारी जी हाईप आहे, जे वलय आहे, ते थोडं कमी करण्याची आवश्यकता आहे. आपण ते सिम्प्लिफाय करूया. ही एक परीक्षा आहे, हे काही जीवनशैली नाही. म्हणजे मी UPSCचा अभ्यास करतो म्हणजे मी एक रोज सकाळी बॅग घेतली पाहिजे, बॅगमध्ये एका बाजूला पाण्याची बाटली स्टीलची, एका बाजूला हिंदू असा गोल करून गुंडाळून ठेवलेला आणि चहा प्यायचा, काय आवश्यक नाही. आपण आपल्या स्टाईलनं अभ्यास करा, फार काही करण्याची आवश्यकता नाही. इनफॅक्ट आता UPSCचा पॅटर्न जर बघितला तर तो एकदम जनरलिस्ट पॅटर्न आहे. पहिले ऑप्शनल्स राहायचे, ऑप्शनलमध्ये 60 मार्काचा एक क्वेश्चन राहायचा, खूप डिटेल अभ्यास करावा लागायचा. 60 मार्क म्हणजे 6, 7, 8 पानं. म्हणजे मला अजून आठवतं आम्ही पबॅडचे उत्तर आमचे 2 पानाच्या वर जायचं नाही. मग महेश भाऊ सांगायचे की हा पॉईंट मिस झाला, तो पॉईंट मिस झाला. आता तसं नाही, आता 15 मार्क 20 मार्क बस, दॅट्स इट. 1.5 ते 2 पानापुरतं तुम्हाला नॉलेज पाहिजे. जनरलिस्ट होता एक्झाम, तुम्हाला फार डिटेल जायची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे तुम्ही एकदम परीक्षेचा टाइम टेबल बघा. आता यावेळेसचं एक टाइम टेबल होते सर्क्युलेट, वीकेंडला परीक्षा आहे. UPSCलाही कुठंतरी असं वाटतंय, DOPTला केंद्र शासनालाही वाटते की सगळं काम सोडून आमच्या मुलं अभ्यास करताय, कुठंतरी चुकतंय. तुम्ही काहीतरी जॉब करता करता सुद्धा या गोष्टी करू शकता. त्यासाठी ही मोकळीक दिलेली आहे की जनरलिस्ट सिलेबस झाला आणि एक्झामचं शेड्यूल आपल्या जॉबला सुटेबल असं होतं. आणि इवन तुम्ही जर बघितलं कुठल्याही यादीमध्ये जॉब करता करता, आधीचे पोस्टमध्ये काम करता करता सिलेक्ट झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. इथंच दुसरा मुद्दा आहे तो रिलेटेड प्लॅन बीचा. खूप आनंद वाटला मला बघून की सगळ्या जणांनी आज प्लॅन बीवर फोकस केला. आपण सगळे गरीब घरातले, निम्न मध्यमवर्गीय घरातले मुलं असतो. आपल्या पालकांना काळजी असते की याचं काय होईल, हिचं काय होईल पुढे. याचा अर्थ हे नाही की त्यांना आपलं विश्व समजत नाही, त्यांना आपल्या आकांक्षा अपेक्षा समजत नाहीत. त्यांनाही कळतं की याला कुठंतरी चांगलं करिअर करायचं आहे. परंतु त्यांच्यासमोरही प्रॅक्टिकल प्रश्न असतात की जर माझा मुलगा, माझी मुलगी 7-8 वर्ष हेच करत राहिली, त्याचं संयोगाने नाही झालं सिलेक्शन आणि ते उद्या फ्रस्ट्रेट झाली तर त्याची जबाबदारी कोणावर येणार आहे? त्यांच्यावरच येणार आहे. म्हणून ते म्हणत असतात की काहीतरी मार्ग बघ. खूप चांगलं आहे. आता संतोष माळी साहेबांनी सांगितलं, बऱ्याच जणांनी सांगितलं की आधी एक जॉब करून घ्यायचा आणि एकदा जर तुम्ही याच्यात आले, शेवटी आपल्यासमोर प्रेशर काय असतं की वय माझं 28 झालं, 29 झालंय, 30 झालंय, अटेम्प्ट संपत आले, या अटेम्प्टला नाही झालं तर काय, मी तर वाऱ्यावरच आहे. कुठेतरी तुम्ही एखाद्या चांगल्या पोझिशनला जर काम करत असाल, बँकिंगमध्ये खूप ऑपॉर्च्युनिटी आहे, स्टाफ सिलेक्शनमध्ये खूप आहे, तिथं जॉईन करायचं आणि आपला अभ्यास चालू ठेवायचा. त्यामुळे फार ते असतं ना की एकच लक्ष एकच ध्यास, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास, तो आता जमाना गेला. 1 वर्ष पहिलं ठीक आहे, व्यवस्थित अभ्यास करूया, कुठेतरी जॉईन करू, चांगली एखादी पोस्ट काढू आणि मग प्रयत्न करू. झालं तर बेहतर, नाही झालं तरी कोणतरी म्हटलंय की आगे इम्तिहान और भी बहुत आहे. दुसरा एक आहे की पुन्हा हाच मुद्दा, पॅरेंट्स किंवा इतर जे असतात, जे स्टेक होल्डर असतात आपल्या आयुष्यामध्ये, सगळ्यांना विश्वासात घ्या, त्यांना एक स्वतःची टाईम फ्रेम द्या आणि ही टाईम फ्रेम तुम्हाला ठरवायची की मी 2 वर्ष 3 वर्ष करेल, 5 वर्ष करेल, त्याच्यानंतर नाही जमलं माझं येईल. मी पर्सनली हे ठरवलं होतं. माझे त्यावेळेसचे जे मित्र आहेत त्यांना हे बऱ्यापैकी माहिती आहे की 3, 3.5, 4 वर्ष, 4थ्या वर्षी जर नाही झालं तर सरळ आपलं बॅग उचलून अच्छा चलता हूँ दुआ में याद रखना म्हणत परत जायचं आपल्या फील्डमध्ये. कारण फार आपण त्याच्यात टाईम वेस्ट करू शकत नाही. जर आलं लक्षात, पुन्हा एकदा ते मला आठवतं आता अविनाश कोर्टेंचं वाक्य की नाही जमत आहे, ही परीक्षा माझ्यासाठी बनली नाही, मी परीक्षेसाठी बनलो नाही, दॅट्स इट. तिथंच आपला हे संपवायचं. याच्यात आपण राहून काही फायदा नाही. दुसरं आहे की अभ्यास जो आहे तो टू द पॉईंट असला पाहिजे. फार काही फापट पसारा हे करण्याची आवश्यकता नाही. सिलेबसला धरून चालायचं आणि क्वेश्चन पेपर्सला धरून चालायचं. आणि इथं महत्त्वाचा मुद्दा येतोय की अभ्यास म्हणजे फक्त वाचन नाही, प्रश्न सोडवले गेले पाहिजेत. MCQs असतील प्रिलिमसाठी किंवा MPSCच्या मेन्ससाठी, त्या MCQ सोडवा. ती परीक्षा आहे, ती प्रश्न सोडवण्याची आहे, पुस्तकं वाचण्याची नाही. तुम्ही एक पुस्तक वाचून जर MCQची प्रॅक्टिस केली तर तुमचा रिझल्ट चांगला येईल. त्यामुळे जितकं वाचतात, जितकं इनपुट येतं आहे तेवढं आउटपुट पण आलं पाहिजे, तेवढं प्रोसेस त्याच्यावर झाली पाहिजे. त्यामुळे ते जास्तीत जास्त करायचं. वर्तमानपत्र किंवा न्यूजपेपर्स हा करंट अफेअर्सचा सगळ्यात चांगला सोर्स आहे. त्याला कुठल्याही प्रकारचं मटेरियल, रेडीमेड मटेरियल मार्केटचं त्याला रिप्लेस करू शकत नाही. तुम्ही आता यावर्षीचा प्रिलिमचा पेपर बघा, मी त्याचं डिटेल माझ्या ब्लॉगवर पोस्ट केलं आहे. एकदा गुगलवर टाकलं तरी तुम्हाला ते लिंक मिळून जाईल.
अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत की आता महाराष्ट्रामध्ये एक किसान मार्च निघाला होता नाशिक ते मुंबई, त्याची खूप मीडियामध्ये चर्चा झाली. सेम एक मार्च मध्य प्रदेशमध्ये निघाला होता, बैगाज एक जी जमाती आहे त्यांची, त्याला मीडियामध्ये थोडंसं कव्हरेज मिळालं होतं, प्रश्न त्याच्यावर आला होता. आणि अदरवाईज जर तुम्ही म्हटलं की हा प्रश्न कुठनं आलाय, आपण म्हणतो UPSC कुठलंही काही विचारते अंडर द सन, इनफॅक्ट आउट ऑफ द सन अदर गॅलेक्सीमधलं विचारायला लागली आजकाल. परंतु हे आउट ऑफ द सन कुठं नसतं, हे असतं ते आपल्याच न्यूजपेपरमध्ये कुठंतरी असतं. प्रश्न येतो साधासा कुठंतरी 1918 मध्ये एखादा इव्हेंट झालेला असतो, त्याच्यावर प्रश्न 2018 मध्ये येतो 100 वर्ष पूर्ण झालेले असतात म्हणून. गदर मुवमेंटला जेव्हा 100 वर्ष पूर्ण झाले होते तेव्हा 2014-15च्या कुठल्या तरी मेन्सला मोठा प्रश्न आला होता. आपल्याला माहिती आहे न्यूजपेपरमध्ये या गोष्टी येत राहतात. चंपारण सत्याग्रहावरती पुन्हा प्रिलिम्सला एक प्रश्न होता, कारण यावर्षी त्याला 100 इयर्स पूर्ण झाले. स्वतः PM चंपारणला जाऊन त्यांनी तिथं स्वच्छता सत्याग्रह केला होता. न्यूजमधनंच या सगळ्या गोष्टी येत राहतात. त्यामुळे न्यूजपेपर अतिशय व्यवस्थित वाचा. पहिले काही महिने तुम्हाला कदाचित 4 तास लागतील, 5 तास लागतील, हळूहळू तो टाईम कमी होईल. स्वतःवर विश्वास ठेवा, चांगल्या क्वालिटीचा वाचा, चांगल्या प्रकारे वाचा, तेव्हाच तुम्हाला हा जो जनरलिस्ट पॅटर्न आहे हा कुठेतरी मिळेल. रिव्हिजन्स फार महत्त्वाचे आहेत. रिव्हिजन करताना असं नका करू की एक पुस्तक स्टार्ट टू एंड वाचलं आणि मग पुन्हा रिव्हिजनला सुरू केलं. दिवसानुसार रिव्हिजन करा. 7-8 दिवसांच्या वरती आपली मेमरी फार रिटेन करत नाही. 7-8 दिवस झाले की आठवड्याभराचं एका दिवसात रिव्हिजन करा, म्हणजे काय काय आपलं विसरतोय आपण ते आपल्याला लगेच कॅच करता येते. आणि सगळ्यात महत्त्वाचा एक रूल मी नेहमी सांगतो, माझ्या ब्लॉग पोस्टवर नेहमी टाकतो की डिवाइड अँड रूल. डिवाइड करा, तुमचा टाईम व्यवस्थित डिवाइड करा. मेन्सचा UPSCचा क्वेश्चन असतो, तो क्वेश्चन डिवाइड करा. 3 पार्टमध्ये क्वेश्चन असतो कधी कधी. आन्सर तुमचं तसं डिवाइड करा आणि आपला स्वतःचा वर्कलोड पण तसा डिवाइड करा. मला नाही जमत इकॉनॉमिक्स, नाही जमत. ग्रुप स्टडीमध्ये माझा एखादा मित्र आहे ज्याला जमतो, मी त्याच्याकडे समजून घेईल. त्याच्या बदल्यात प्रॅक्टिकली मी त्याला जॉग्राफी समजून सांगू शकतो. असं थोडं वर्कलोड डिवाइड करा. आणि कन्सेप्ट्सवरती सगळ्यात महत्त्वाचं याच्यात आहे की कन्सेप्ट सगळ्या क्लिअर पाहिजे. छोट्या छोट्या कन्सेप्ट असतात, इन्फ्लेशनची, CPI, WPI, होलसेल प्राईस इंडेक्स, या गोष्टी पूर्ण व्यवस्थित कळतील तेव्हाच ते उत्तर लिहिता येईल. आपलं कॉन्सन्ट्रेशन पूर्णतः अभ्यासावर पाहिजे. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे फक्त मी हे नाही म्हणत की पुस्तकातच लक्ष देणे, ओव्हरऑल फोकस आपल्या लाईफचा. जेव्हा तुम्ही 1 वर्ष 2 वर्ष डेडिकेटेड अभ्यास करता तेव्हा, म्हणजे मग बाकीचे मित्रांचे लग्न कार्य, त्यांचे मुलांचे जन्म, त्यांचे बारसे, सगळ्या गोष्टी होत राहतील. आपण प्रत्येक गोष्ट अटेंड केली पाहिजे असं नाही, आपला फोकस फिक्स पाहिजे. त्यानंतर ग्रुप डिस्कशनचा बरीच चर्चा झाली. माझं दोन्ही अनुभव मला आले. पहिल्या वर्षी ग्रुप डिस्कशनमध्ये फायदा झाला, नाही झाला असं नाही, परंतु जेवढं इनपुट दिलं होतं तेवढं आउटपुट आलं नाही. त्यामुळे सेकंड इयर थोडंसं ट्विक केलं. ग्रुप डिस्कशन रोज 1 तास, 1 तासापेक्षा जास्त नाही. तर बरेच जण मी बघायचो की दिवसभर ग्रुप डिस्कशन करायचे. त्याला काही अर्थ नाही. 1 ते 1.5 तास क्वालिटी टाईम व्यवस्थित स्पेंड करायचा, ते बस आहे. आपलं कव्हरेज वाढवा. मी सांगितलं की आता जनरलिस्ट एक्झाम आहे, आता ही पोहण्याची एक्झाम आहे, ही डायव्हिंगची नाही आहे. आपल्याला समुद्राचा तळणे गाठायचा, तर जास्त अंतर झेप घ्यायची आहे. त्यामुळे कव्हरेज वाढलं पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी की कॅपेबिलिटी टू फेस चॅलेंजेस. आपली कुठल्याही वेळेस कसाही पेपर आला, मला अजून आठवतं नोव्हेंबर 2012मध्ये जेव्हा आमची मेन्स सुरू होती, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन माझा ऑप्शनल होता आणि तेव्हा ऑप्शनल्स 2 राहायचे, त्यामुळे एका दिवशी 1 किंवा 2च ऑप्शनल असायचे. पबॅडचा पहिला पेपर बघितला तेव्हा असं कन्फ्युजन झालं की बहुतेक कॉल सायन्सचा पेपर आला, कारण 2 पेपर एका दिवशी राहायचे. बघितलं 3 वेळा उलटा पुलटा करून हा पबॅडाचा आहे का, समोरच्याला विचारलं, मागच्याला विचारलं, इतका कठीण पेपर होता. पण 15 मिनिटात स्वतःला शांत करून तो पेपर लिहावा लागतो. त्यामुळे कॅपेबिलिटी टू फेस चॅलेंजेस ही फार महत्त्वाची आहे. त्यामध्ये आपल्याला काम खूप करावं लागतं. आणि सगळ्यात शेवटी मी सांगतो की एक फार महत्त्वाचा घटक आहे, आपण नेहमी विसरतो, सेल्फ कॉन्शियसनेस. स्वतःला ओळखणे, स्वतःची अवेअरनेस, आपण काय आहे. आणि इथंच सगळ्यात मोठी चूक आपण करतो, कोणालाही कॉपी करतो. आपण सगळ्यांनी भाषणामध्ये ही गोष्ट सांगितली, अजिबात कोणाला कॉपी करू नका. काही गरज नाही की अभिजित राऊतने हे पुस्तक वाचलं तुम्हाला त्यातनंच मार्क मिळतील. काही गरज नाही की प्रवीण मुंडे सरांनी अमुक क्लास लावला तुम्हालाही तिथंच सक्सेस मिळेल. नॉट नेसेसरी. तुमच्या स्वतःच्या गरजा ओळखा. तुम्हाला जर वाटत असेल की एखादी गोष्ट मी केली तर माझा फायदा, तर डेफिनेटली ते केलं पाहिजे. आणि कसं होतं आपल्या UPSCच्या विद्यार्थ्यांचं, MPSCच्या विद्यार्थ्यांचं, की असं म्हणतात ना ते की सबकी खबर रखते हैं लेकिन हमें खुद की खबर नाही, असं एक ते शायरी आहे. त्याप्रमाणे होते की सगळं माहीत असतं आपल्याला, कोणाचं कुठे काय चालू आहे, PM कुठल्या कार्यक्रमात अटेंड करतात, कुठलं बिल विधानसभेत येणार आहे, पण आपली स्वतःला माहीत नसते. त्यामुळे स्वतःला माहीत करून घ्या. आणि आपण सगळे खरं म्हणजे भाग्यशाली आहे की आपल्याला हे सगळं मार्गदर्शन मिळतं. जेव्हा मी 2010मध्ये प्रिपरेशन स्टार्ट केलं, फार अशा प्रकारचे असा स्कोप नव्हता फार की कुठं जाऊन आपल्याला डायरेक्ट इंटरॅक्शन करायला मिळायचं किंवा असं काहीतरी
8-10 सक्सेसफुल कॅन्डिडेटचं एकत्र ऐकायला मिळायचं. परंतु आपल्या सगळ्यांना ही संधी मिळालेली आहे, त्याचं आपण सोनं करा. आणि पुन्हा एकदा तेच म्हणतो की स्वतःला ओळखा, स्वतःला विचारा, मला UPSCच करायचं आहे का, मी माझ्या क्षेत्रात खुश आहे का. जर उत्तर कन्फर्म तिन्ही येस असतील, ॲस्पिरेशन येस, ॲबिलिटी येस आणि ॲप्लिकेशन येस, तर डेफिनेटली उतरा आणि चांगल्या प्रकारे प्रयत्न करा. प्रयत्नात यश मिळालं व्हेरी गुड, नाही मिळालं खचून जाऊ नका. राजू रस्तोगी पुन्हा आठवतो मला 3 इडियट्सचा, लाईफ में कुछ ना कुछ ढंग का कर लेंगे आणि जो करेंगे अच्छा ही करेंगे असा विश्वास ठेवा आणि आयुष्यात आपल्या खूप सगळं यश मिळवा. या अतिशय छान कार्यक्रमाबद्दल मी अभिनंदन करतो ज्ञानदीप अकॅडमीचं. त्यांच्या पूर्ण टीमनं फार मेहनत या ठिकाणी घेतलेली आहे आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद.